तर हाय भावांनो, मी तुमचा लाडका सुजल केने. मी आज एकविरायला वंदन करून पुन्हा एकदा माझा ब्लॉग चालू करतो. खूप दिवसांनी आज मी माझा ब्लॉग टाकतोय कारण की बिझी होतो जरा मी गडबडीमध्ये. तर आज आम्ही चाललो आहे कोंडगावला बैलगाड्याच्या शर्यत आहे त्या बघण्यासाठी. तो तुम्हाला ते आम्ही दाखवू. तुम्ही नक्की कंटिन्यू राहा ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, आता आपण फायनली अड्ड्यामध्ये पोहोचलो कोंडगावच्या. तुम्ही बघू शकता आलेले नंदी तुम्हाला दाखवेल मी कोणते कोणते आलेत ते. भावांनो, फायनली आपण आपल्या गरुडा बैलाजवळ आहे. सगळी पब्लिक पण आहे आपली. हे आपली गँग. काय बोलशील दादा, आज गरुडा अड्ड्यात आणलाय? गरुडा अड्ड्यात आणले पण अजूनपर्यंत शर्यत काही जमत नाही. पैरण आहे ना, जमल ना मग शर्यत? जमेल. बघू बघ, जमल्यावर मजा येईल मित्रांनो. ही थोबाडा लपवताना बघा कशी. मित्रांनो, आपल्या गरुडाची शर्यत जमलेली आहे. बघू शकता गरुडाला चालवलं आहे खाली. बघा, अड्ड्यात आल्यावर हे कामं तर करावंच लागतात. हे कामं तर मेन आहेत. मित्रांनो, आपण आता सुट्टीवर आलोय. पण आता बादशाह आणि बिच्छू जवळ आलेलो आहे. बघू शकता गुलाल झालाय बैलांचा दोन्ही. बघा एक बैल. नाही म्हणजे हे लावा नाही तर ते लावा. तुम्ही काय तुमची इच्छा नसेल तर काय बोलशील शेठ, गुलाल झालाय बैलांचा? मामाची बैल मामाची बैल आहेत का? घे ना. काय बोलाल मामा, बैलाचा गुलाल झाला? बैलाचा गुलाल झाला त्याबद्दल काय बोलाल? काय बोलणार आता, बैलाचं गुलाल सतत आमचं बैल गुलालच असतो. कितवा गुलाल आहे? हे बरेच झाले आता, याचे 7 त्याचे लगातार 7 गुलाल झाले. 7 गुलाल झाले लगातार. मित्रांनो, 7 गुलाल झाले या बैलांचे. तुम्ही बघू शकता. बिच्छू. पण आता अड्ड्यातनं निघालो घरी जायला. तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.